राम राम शेतकरी मित्रांनो, आपला कापूस आजच्या कंडिशनमध्ये या पद्धतीने झालेला आहे, विषमुक्त आहे, नैसर्गिकही म्हणता येईल. तर शेतकरी मित्रांनो, आपण जसं आता कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, केळीमध्ये गांडूळ जे दुसऱ्याच्या शेतामध्ये त्यांच्या ज्या विष्ठा दाखवल्या आहेत, त्याच पद्धतीने आपल्या शेताच्या तर विचार करू शकतात तुम्ही. आपल्या याच्यात किती असतील हे पूर्ण छिद्र कधी बघितले. विशेष म्हणजे आमच्याकडे दररोज पाऊस रिमझिम चालू आहे. पूर्ण शेतामध्ये ह्या अशा पद्धतीने छिद्रे पडलेले असतात. आणि हे जो छोटे छोटे दिसतंय आपल्याला, हे गांडुळांची विष्ठा असते, लहान गांडुळांची. मोठ्या गांडुळांच्याही विष्ठा ज्या जागेवर कडकपणा असतो तिथे जास्त दिसतात. आता हे बघा, ही गांडुळाची विष्ठा आहे. विशेष म्हणजे आपण कमी मशागत करतो शेतामध्ये. फक्त आपण इतक्या दिवसामध्ये एकदाच वखरणी, ते पण मोठ्या वखरनं केलेली होती आणि निंदून घेतलेलं आहे. आता शेतकरी मित्रांनो, जे आपण भूगल जे निंदन करतो ते शेताच्या बाहेर फेकतच नाही किंवा जमाई करत नाही. आपण जिथंच्या तिथंच राहू देतो. पाऊस असल्यामुळे बघू शकताय तुम्ही कसं या पद्धतीने काही जास्त दिवस झालेले नाही आहेत, तरीसुद्धा कुजवण प्रक्रिया चालू झालेली आहे. आणि जिथं हे टाकलेलं असतं तिथं बघू शकता तुम्ही कोणत्या पद्धतीने माती झालेली असते. आता पाऊस बी असल्यामुळे बेनिफिट असा भेटला आहे की ओलावा डेली असल्यामुळे हे लवकर कुजन प्रक्रिया होते. आणि जीवजंतू हे जे असतात हे ओल्यावामध्येच काम करतात, कोरड्यामध्ये काम करतच नाही. आता बघू शकता तुम्ही, काही वेळेला जे न मरणारं तण असतं ते मात्र जगून जातं. त्याच्यामुळे आपल्याला 1-2 दिवसात या आपल्याला जसा टाईम भेटेल तसं उलटी पलटी करून घ्या. आणि व्यवस्थित हे असं केल्यानंतर ऑटोमॅटिक कुजवण प्रक्रिया होते, काही असो. आणि जमिनीची जी सुपीकता आहे इथं आता बघू शकतात तुम्ही. आता शेतकरी मित्रांनो, आता हे तर काही आपण गांडूळ दाखवण्यासाठी काही केलं नव्हतं. हे बघा, आता हा जो गांडूळ आहे हा कधी आपण व्यवस्थित पकडलं तर 2 फुटापर्यंत जातो. आणि त्याला जे आवरण समजा अंग ज्या वेळेला जमा करतो त्यावेळेला छोटा होऊन जातो तो. मुंग्या पण भरपूर आहेत, मुंग्या त्याला इजा करू शकतात. त्याच्यामुळे आपण दुसरी जागेवर त्याला दाबून म्हणजे गाळून देऊ. शेतकरी मित्रांनो, आपण जे आहे बघा, शेतकरी कुठंही कोरा गांडूळ हे आपल्याला दिसतीलच. आणि तेही छोटे पण आहेत आणि मोठे पण असतात. तर शेतकरी मित्रांनो, हे काही मी व्हिडिओ काढण्यापुरतं करतो आहे असं नाही आहे. आणि आपले जे व्हिडिओ असतात हे कंपल्सरी जिथं उभा राहतो तिथंच आपण व्हिडिओ बनवून घेतो, की एडिटसुद्धा आपल्याला काय तेही करत नाही आपण. आणि विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो, पाऊस असतानासुद्धा कसं आपल्याला माती काढता येते. असं म्हणजे काय म्हणतो, आपल्याला अजून एक विशेष सांगतो, आपल्याला पटवता येत नाही. पटवता आलं असतं तर अजून फरक पडला असता, कारण शेतकऱ्यांना पटवणं हे महत्त्वाचं आहे. आता एक कापसाचे पान आहे, बघू शकता तुम्ही, याला पण कसं हे केलेलं आहे. आणि जिथं असं समजा आता हे चारी असल्यामुळे जास्त ओलावा असतो, तिथे छोटे छोटे जे गांडूळ आहेत ते तर भरपूर प्रमाणात सापडतील. हे बघा. आणि विशेष म्हणजे या शेतामध्ये सर्व काही उत्पन्नही चांगलं येतं आहे. सर्व काही असं आपण 2 वर्ष अगोदर काही एक टाकत नव्हतो रासायनिकमध्ये, पण आता मागच्या वर्षापासून सुरुवात केलेली आहे थोडं थोडं टाकायला. तरी आपल्याला ते टाकल्यामुळे आपल्याला थोडे काय म्हणतात उत्पन्नात वाढ झालेली आहे. नाहीतरी असंही आपल्याला जनरल
उत्पन्नापेक्षा थोडं बरं येत होतं. बघू शकता शेतकरी मित्रांनो, कुजवण प्रक्रिया कशी असते. 4 ते समजा 5-6 दिवस झाले असतील निंदन करायला, अशा पद्धती कुजून जात आहे. एक असंही नाही एकाच भूगोल आणि आपण तिथं कल्चर टाकला शेलबिवा म्हणून कुजले. शेतकरी मित्रांनो, मी म्हणतो ना, आपण या शेताला जीवाणू कल्चर मी नाही दिलं 1-2 वर्ष तरी चालेल. कारण का, मी कीटकनाशक म्हणून मार्केटमधून काही एक फवारणी करत नाही. मला तरी वाटतं की कीटकनाशकनं जीवाणू मरत असतील. आपण हे जो रासायनिक खतं देतो आहे बॉन्डिंग तोडून थोड्या अल्प प्रमाणात, त्याचा आपल्याला फायदा होतो आहे. त्याच्यामुळे आपण थोडं देतो आहे. तर शेतकरी मित्रांनो, ह्या पद्धतीने कापूस आहे आणि आपली जमिनीची रचना बघितली ती या पद्धतीनं आहे. तर शेतकरी मित्रांनो, SR कल्चर वापर केल्यामुळे आपल्याला जबरदस्त रिझल्ट भेटतो आहे. आपल्याला भरपूर शेतकऱ्यांना भेटतो आहे. पण काही शेतकरी बोलायला जातात, दुसऱ्याच विरुद्ध बोलत राहतात की बा शेतकरी हे काय बनवणार आहे. त्याच्यामुळे भरपूर याच्यात गैरसमज होतो आहे. पण तरी आपण प्रत्येक शेतकऱ्यांना सांगतो, बांधावर येऊन बघून जातात, सर्व काही करतात, काही म्हणतात इतकं कोण करणार आहे. शेतकरी मित्रांनो, जमीन टिकवणं महत्त्वाचं आहे. क्षेत्र ते समजा आपल्या नैसर्गिक पद्धतीने म्हणा, अल्प खर्चात म्हणा, या अशा पद्धतीने. आणि सर्वात महत्त्वाचे काळी कचरा कुजवणे सर्वात महत्त्वाचे आहे. काळी कचरा असेल आणि हे कल्चर सोडलं गेलं तर आपल्याला 100% गॅरंटी उत्पन्नात वाढ होते. शंका काही नाही आहे. थोड्या आणि अजून आपण असंही म्हणत नाही पूर्ण क्षेत्रात करा, थोड्या अनुभवासाठी थोड्या क्षेत्रावर करा, अनुभव घ्या, नंतर सर्व क्षेत्रावर करा. आज काही शेतकरी ज्यांच्याकडे 60-70 एकर जमीन आहे ते सुद्धा वापर करतायत आता, कारण त्यांना विश्वास पटला आहे. आपण सुरुवातीला तसंही सांगतो ना, थोड्याशा क्षेत्रावर वापर करा, त्याच्यानंतर पूर्ण शेतात वापर करा. आणि हे वापर केल्यानंतर आपला साईड इफेक्ट काहीच नाही आहे. त्याच्यामुळे वापर करायला काय अडचण आहे, अनुभव घ्यायला काय अडचण आहे. धन्यवाद.